134व्या जयंतीचं औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने ज्या भूमीला एक मान सन्मान मिळालाय त्या भूमीमध्ये खरं म्हणजे मला कौतुक केलं पाहिजे। भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक कशा पद्धतीने काम करतात याचं ज्वलंत उदाहरण हे संविधान गार्डन आहे। मी मनापासून त्यांना धन्यवाद देईल। राजेंद्र घोरपडे यांनी चांगला विचार करून आज या शुभ मुहूर्तावर या संविधान गार्डनचं उद्घाटन झालं असं आनंदाने मला सांगायला आनंद वाटेल। याही पेक्षा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सगळ्या वार्डांच्या मध्ये एक चांगल्या विचारातून काही अशी जडणघडण होणारी कामं ही मनापासून केली जातात आणि निश्चितपणे एक आदर असलेलं एक ठिकाण या ठिकाणी तयार झालं। त्याबद्दल मनापासून राजेंद्र घोरपडेंचं पण मी अभिनंदन। संविधान उद्यान तयार झालेलं आहे भारताचं जे या ठिकाणी बाबासाहेबांच्या आयुष्यातले महत्वाचे प्रसंग आहेत त्याचप्रमाणे राजमुद्रेचं शिल्प आहे। का सांगा? ज्या संविधानावरती हा भारत देश चालतो मग शैक्षणिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये किंवा इतर उद्योगधंद्यामध्ये सुद्धा या संविधानाचा जागोजागी उपयोग केला जातो। ते संविधानाचा मान राखणं हे तुम्हा सर्वांचं कर्तव्य आहे आणि हेच येणाऱ्या पिढीला आपल्याला दाखवायचं आहे की संविधानाचा अर्थ आणि संविधानाचं महत्व काय आहे। याकरता हे वेगळावेगळा उद्यान करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे। सन्माननीय आमदार किसन कथोरे यांनी या उद्यानाकरता मला सहकार्य केलं विशेष, त्याबद्दल सुद्धा त्यांचं मी आभार व्यक्त करतो। आणि बदलापूर मधलं हे पहिलं संविधान उद्यान आहे की जे नागरिकांना मार्गदर्शन ठरेल, येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन ठरेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक असं नाव ज्यांनी 5000 वर्षाची गुलामी अवघ्या 50 वर्षात नष्ट केली। दिन दुबळ्या वंचित समूहाला मेन प्रवाहात आणलं ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। खरं तर 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त भारत देशातच नाही तर अवघ्या 152 देशात साजरी केली जाते। या जयंतीच्या निमित्त आज आपण आहोत बदलापूर पश्चिम येथील भारत कॉलेज परिसरात। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नुकताच आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते संविधान उद्यानाचं लोकार्पण जे आहे ते झालेलं आहे। खरं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र मेहनत करून तमाम भारतीय वासियांना भारताचे संविधान दिलं होतं आणि त्या संविधानाची उद्देशिका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। संकल्पना राजेंद्र घोरपडे जे माजी नगराध्यक्ष बदलापूर शहराचे आहेत। सोबतच जर या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला राजमुद्रा जी अशोक काळाची होती ती देखील या ठिकाणी पाहायला मिळते। एकंदरीतच बाबासाहेबांच्या आयुष्यातले जे काही प्रसंग होते ते या ठिकाणी दाखवून जनतेला प्रबोधन कसे करण्यात येईल, जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्व कशा प्रकारे पटवता येईल यासाठी भाजप असेल किंवा एकंदरीत राजेंद्र घोरपडे असतील किंवा आमदार किसन कथोरे असतील यांच्या संकल्पनेतून ही संविधान गॅलरी आपल्याला एक प्रकारची किंवा संविधान उद्यान या ठिकाणी पाहायला मिळते। एकंदरीत तुम्ही या ठिकाणी याल तर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा प्रसंग होता तो म्हणजे गोलमेज परिषद ज्यावेळेस सुरू होती त्यावेळेस अस्पृश्यांचे प्रश्न जे होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये उद्भवले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिले भारतीय होते जे गोलमेज परिषदांमध्ये दलितांसाठी किंवा अस्पृश्यांसाठी जे प्रश्न होते ते त्यांनी त्या गोलमेज परिषदेमध्ये मांडले होते। एकंदरीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातले जे काही महत्वपूर्ण प्रसंग असतील, जे काही अनुभव असतील ते या ठिकाणी आर्टच्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रगल्भ कायदे पंडित होते। त्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी जो गोलमेज परिषदेमधले जे वर्णन होतं या ठिकाणी एक मीटिंग पाहायला मिळते। गोलमेज परिषदेमध्ये जे काही अधिकारी वर्ग होते, जे काही फॉरेनर होते, जे काही भारतीय होते त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील अस्पृश्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्या ठिकाणी आजपर्यंत आपण अनेक सत्याग्रह पाहिले होते परंतु जगाच्या धर्तीवर पाण्यासाठीचा सत्याग्रह करणारा एकमेव महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 21 मार्च रोजी जो महाडच्या चवदार तळ्यावरती जो सत्याग्रह झाला होता त्या सत्याग्रहाचं दृश्य जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। खरं तर अस्पृश्यांना पाणी पिण्यासाठी मनाई होती, त्याच तलावामध्ये जर आपण पाहिलं त्याच तळ्यावरती गुरांना, पशूंना पाणी पिण्यास परवानगी होती परंतु एका अस्पृश्य समाजाला त्या ठिकाणी हीन वागणूक देत होती आणि त्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आवाज उठवला होता आणि हजारो आपल्या धम्म बांधवांसोबत ते त्या ठिकाणी जाऊन जे चवदार तळं होतं ते अस्पृश्य वर्गासाठी जे आहे ते खुलं केलं होतं। खरं तर पाणी पिणं हा उद्देश नव्हता परंतु समानता जी होती त्यासाठी केलेलं हे जगातलं पहिलं आंदोलन म्हणता येईल की जे
पाहण्यासाठी करण्यात आलं होतं. खरं तर गांधीजी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये आपल्याला नेहमीच वाद पाहायला मिळाले होते. हे मतभेद जे होते ते अंतर्गत जरी असले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या जीवनदानामुळेच गांधी यांचे प्राण वाचले होते. खरं तर अस्पृश्यांना एका विशिष्ट जातीला जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून यातना सहन कराव्या लागल्या होत्या आणि गांधी जे होते ते पुणे करार साईन झाल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांच्या मध्यस्थीतीने आपण पाहिलं तर गांधीजींना जीवनदान मिळाल्याचे अनेक पुरावे देखील या ठिकाणी उपस्थित केले जातात. त्याचं या ठिकाणी चित्रीकरण आपल्याला पाहायला मिळतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुणे कराराचा एक महत्वपूर्ण भाग मानला जातो. या संदर्भात अनेक खंड देखील उपलब्ध आहेत आणि तो एक मोमेंट, तो एक क्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात की कस्तुरबा गांधी असतील किंवा महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे या ठिकाणी त्यांची भेट घेतली होती आणि जे उपोषण होतं ते गांधींना मागे घ्यायला लावलं होतं. खरं तर हा अस्पृश्यांचा लढा होता आणि यामध्ये गांधी नेहमीच आंबेडकरांच्या मताशी सहमत नसल्याचे पाहायला मिळत होते. मग एकंदरीत गोलमेज परिषद असेल किंवा विविध प्रकारच्या सभा असतील त्यामध्ये नेहमीच डॉक्टर आंबेडकरांना गांधी जे होते ते डिनाय करत होते. परंतु बाबासाहेबांच्या मोठेपणामुळे बाबासाहेबांनी अखेर पुढाकार घेतला आणि पुणे करारामुळे गांधींना जीवनदान मिळालं आणि तेच चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. 27 मार्च 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकच्या येवल्यामध्ये एक घोषणा केली, मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. त्यानंतर प्रत्येक बाबासाहेबांच्या अनुयायाला प्रश्न पडला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेमका कुठला धर्म स्वीकारतील. अखेर 35 वर्ष अभ्यास करून त्यांनी सर्व धर्माचा अभ्यास केला. मग त्यामध्ये इस्लाम असेल, शीख असेल किंवा ख्रिश्चन धर्म असेल, इतर सर्व धर्मांचा अभ्यास केला. परंतु समानता, बंधुता, न्याय त्यांना कुठल्याही धर्मात दिसली नाही. अखेर त्यांनी बुद्ध धर्माचा अभ्यास केला. खरं तर बाबासाहेब जेव्हा 4थीत होते तेव्हा केळुस्कर गुरुजींनी त्यांना बुद्धांचं चरित्र दिलं होतं आणि त्या चरित्रापासून ते 4थीत असल्यापासून बुद्धांशी प्रेरित झाले होते आणि अखेर मानवता शिकवणारा धर्म आणि या जमिनीतून पुढे आलेला धर्म, भारताच्या धर्तीतून पुढे आलेला धर्म म्हणजे बुद्ध धर्म होता. आणि अखेर 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमी येथील लाखो बांधवांसोबत बुद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तो एक नवीन जन्म होता अस्पृश्य समाजाचा, ज्यांना पिढ्यानपिढ्या या समाजाने गुलाम बनवलं होतं, ज्यांना शिक्षणाची, बोलण्याची, चालण्याची मुभा नव्हती, त्या समाजाचा नवीन जन्म झाला होता. 5 लाखाच्या आसपास जे अनुयायी होते बाबासाहेबांचे, त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवरती जर आपण पाहिलं तर बुद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी आपल्या अनुयायांना 22 प्रतिज्ञा देखील दिल्या होत्या, ज्यामध्ये अनेक त्यांनी बंधनं लादली होती जी हिंदू धर्मामध्ये त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत होती. त्यापासून मुक्त होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. एक अन असंख्य प्रसंग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सम्राट अशोकाच्या काळातील ज्या काही मुद्रा होत्या त्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर 2500 वर्षांपूर्वीच आपण पाहिलं तर या ठिकाणी बुद्ध धम्म देशामध्ये मोठ्या संख्येने पाहायला मिळत होता. सम्राट चक्रवर्ती अशोकाच्या काळामध्ये त्या ठिकाणी अनेक शिल्प होते, अनेक लेण्या उभारण्यात आल्या होत्या आणि त्यांचं देखील या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. सोबतच जर आपण माझ्या मागच्या बाजूला पाहिलं तर शिक्षणाचं महत्व काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो शिक्षणाचा मार्ग जनतेला सांगितला तो देखील एक विद्यार्थी, बाबासाहेब त्याचा हात पकडून त्या विद्यार्थिनीला शाळेच्या माध्यमाकडे घेऊन चाललेत. असे असंख्य प्रकरण जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. एकंदरीतच बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या जातीचे नव्हते, त्यांनी जाती विरहित समाजाची निर्मिती केली. हेच जर वाचायचं असेल तर संविधानामध्ये आपल्याला सर्व पाहायला मिळते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य जे आहे ते कुठल्या एका जातीचं नव्हतं. थोड्या वेळा अगोदरच या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि ही लायब्ररी असेल किंवा हे जे उद्यान असेल ते जनतेसाठी खुलं करण्यात आलेलं आहे. तुर्तास इतकंच. मी अनिकेत, ठळक वार्ता बदलापूर.